माते तुझे ध्यान आम्हास राहू, तुझे नाम अमुजे मुखासे येऊ, माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्याच गुणास. हरिगुरुजींना गायत्री पुरश्चरण आरंभ करून जवळपास 1 वर्ष लोटले. मौन भोजनाचे सगळे नियम अखंडित सुरू होते. सर्वच जण हे नियम सांभाळून पुरश्चरण उत्तम पार पडावे म्हणून प्रयत्न करत होते. लागणारी कोणती वस्तू कोण आणून देत आहे याकडे हरिगुरुजींचे अजिबात लक्ष नव्हते. निस्संग असे ते आचरण सद्गुरु कृपेने सुरू होते. प्रल्हाद गुरुजींनी सायंकाळी लागणारे ठरलेले साहित्य आणून दिले आणि शांतपणे ते बाहेरच्या बाजूला येऊन बसले. जवळच कृष्णानंद स्वामी बसले होते. तिथेच समोर सायंकाळी लागणारे हार करीत रमाबाई बसल्या होत्या. हरिगुरुजींकडे पाहून न राहावून प्रल्हाद गुरु विचारते झाले, दादा, आपल्या अण्णाला एवढे कडकडीत आचरण का सांगितले सद्गुरूंनी? प्रल्हाद गुरुजी आणि काही मित्रमंडळी हरिगुरुजींना अण्णा म्हणून हाका मारायचे. त्या अनुषंगाने त्यांनी हा प्रश्न विचारला. कृष्णानंद स्वामी लगेच उत्तरले, प्रल्हाद, या आचरणातून बाह्य सर्व बाबींचा संग टाळण्याचा प्रयत्न केला जातो. संग टाळणे म्हणजे तो काही केवळ एखाद्या व्यक्तिविशेषाचा टाळायचा असे नसून स्वबोध होण्यापलीकडे अन्य कोणत्याही बाबीला जाणण्याची गरज न पडावी असा संग टाळणं इथं अपेक्षित आहे सद्गुरूंना. तसं केलं तर चित्ताची एकाग्रता साध्य होते. नाहीतर मग काय होतं, समोर येणाऱ्या सर्व विषयांशी तात्काळ आपलं चित्त तद्रूप होण्यासाठी धाव घेतं आणि एकदा चित्ताची अवस्था विस्कळीत झाली की ते विखुरतं. बाह्य विषयाशी चित्ताचा संसर्ग झाला की रजोगुण प्रबळ होतो. मग त्या रजोगुणाच्या आधिक्याने चित्त बहिर्मुख होऊन बाह्य विषयांकडे प्रेरित होते. इंद्रियांच्या माध्यमातून बाह्य विषयांकडे ओढले जाते. चित्ताच्या अशा क्षिप्त अवस्थेपासून पुन्हा त्याला ताळ्यावर आणावे लागते. त्यासाठी स्वबोधापलीकडे कोणतीही जाणीव नसावी म्हणून हरी आता आपण कोणीही गेलो तरीही मान वर करून देखील बघत नाही. तिथे बसून रमाबाई देखील हे ऐकत होत्या. आपण वस्तू वेळच्या वेळी द्याव्यात म्हणून स्वामी का सांगत आहेत हे प्रल्हाद गुरुजी आणि रमाबाई उभयतांना उमगले. रमाबाई वर्ष होऊन गेलं या हरिगुरुजींच्या पुरश्चरण काळात व्रतस्थ असल्याप्रमाणे वागत होत्या. एखाद्या साध्वीप्रमाणे त्यांचे आचरण होते. दिवसभर कामे करणे, सगळ्यांना हवे नको ते पाहणे, स्वामी सांगतील तशी हरिगुरुजींकरता सर्व तयारी करून ठेवणे. दररोज सकाळी तुलसी पूजन करून प्रदक्षिणा, सायंकाळी बालाजी मंदिरात आरती झाल्यावर प्रदक्षिणा, अशी सर्व साधना सुरू होती. एक दिवस सायंकाळी हरिगुरुजींची सायंपूजा सुरू झाली होती. दुसरे दिवशीचा सुवासिनीचा निरोप एका घरी देऊन रमाबाई परत बालाजी मंदिरापाशी आल्या. बालाजी मंदिराच्या दारातच त्यांना अचानक एका लहान मुलाने आवाज दिला, आई साहेब, नमस्कार करतो. त्या आवाजाच्या दिशेने रमाबाई बघू लागल्या. एकदम आपल्याला आई साहेब म्हणून कोण हाक मारतय असा प्रश्न सहजच त्यांच्या मनात आला. परंतु तो लहानसा बालक त्यांनाच बोलवत होता.
लगेच रमाबाई विचारत्या झाल्या, कोण रे बाळा तू? अहो आईसाहेब, मी तुम्हालाच भेटायला आलोय. मला सगळेजण ओळखतात. हरिगुरुजी, कृष्णानंद स्वामी. त्या तेजस्वी रूपातील बालकाची आकर्षित करणारी वाणी ऐकून रमाबाई जरा मोहितच झाल्या. एकटक त्या बालकाला निरखून पाहत होत्या. तो गौरवर्णी असा गोल चेहरा, कपाळाचे ते रेखीव गंध, तो धुवट पांढरा सदरा, आखुडासे नेसलेले धोतर, एक दिव्य सुगंध त्यांनी अनुभवला. एवढ्यात मंदिरातून कृष्णानंद स्वामींची हाक ऐकू आल्याने रमाबाई सावध झाल्या. आले आले असे म्हणत झटकन आत गेल्या. काय काम आहे ते समजून घेतल्यावर स्वामींना त्यांनी बाहेर आलेल्या बालकाविषयी सांगितले. तो सर्वांना ओळखत असल्याचे सांगितले. स्वामी म्हणाले, बाई, मग आत बोलाव की त्याला. त्याच वेळी दारात रमाबाई लगेच गेल्या आणि तिथे तर कोणीच दिसेना. त्यांना खूप आश्चर्य वाटले. प्रश्नांकित चेहऱ्याने त्यांनी इकडे तिकडे पाहिले. कुठेच कोणीही दिसेना. आत गेल्यावर स्वामींना सांगितले की बाहेर कोणीच नाहीये. स्वामी म्हणाले, अगं असेल इथेच, येईल पुन्हा. चला, सायम आरतीची वेळ झाली आपली. हरिगुरुजींची तयारी झाली होती. सर्वजण आरतीला उभे राहिले. नेहमीप्रमाणे रमाबाई एकाग्रतेने आरती म्हणत होत्या. आरती म्हणताना त्यांचे लक्ष सहज देवतांच्या प्रतिमेकडे गेले. भिंतीवरील सद्गुरू सिद्धनाथ महाराज यांच्या प्रतिमेवर त्यांची नजर स्थिर झाली. त्यांना अचानक स्मरणात आले की आता थोड्या वेळापूर्वी भेटलेल्या बालकाचा चेहरा अगदी असाच होता. त्याने सांगितले पण की सर्वांना तो ओळखतो. तसे लक्षात आल्यावर अंगावर रोमांच उभे राहिले. अचानक त्यांच्या डोळ्यातून अश्रुपात सुरू झाला. त्यांना खात्री पटली की ते सद्गुरूच होते. प्रत्यक्ष सद्गुरू समोर उभे ठाकले. मनोमन आनंद भरून आला. आरती झाल्यावर स्वामींना आणि हरिगुरुजींना त्यांनी लगेचच सांगितले. खरोखर सुरू असलेल्या आचरणाचे हे फलित असल्याचे स्वामींनी आवर्जून उभयतांना सांगितले. रमाबाई आणि हरी पुढे अशाच वातावरणात, अशाच आचरणात कसे दृढ होते. पुरश्चरण सुरू असताना हरिगुरुजींना आणखी काय वेगळा अनुभव आला, हे सर्व पाहूयात पुढील कथा भागात. ओम नमो नारायणाय. जय जगदंब हंसतीर्थ स्वामी. ओम नमो नारायणाय. जय जगदंब हंसतीर्थ स्वामी.